त्याचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या तालुक्याचे आमदार माननीय सत्तार साहेब, तेव्हा खाली शिवसेना पक्षाच्या वतीनं सिल्लोड नगरपालिकेची निवडणूक पार पडत आहे। या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार अब्दुल सत्तार साहेब शिवसेना कार्यालय या ठिकाणी आज नगरसेवकाच्या मुलाखती घेण्यात आल्या। या ठिकाणी प्रचंड असा उत्साह दिसून आला। जवळपास या ठिकाणी 14 वार्डमधून 161 लोकांनी मुलाखती दिल्या। एवढा प्रचंड उत्साह सिल्लोड नगर परिषदेमध्ये उमेदवारांनी दाखवला। माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रेरणेनं या तालुक्याचा मोठा विकास झाला। म्हणून नगरपालिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवाराची गर्दी बघायला मिळाली आणि या विकास कामाच्या जोरावर आम्ही सिल्लोड नगरपालिकेची निवडणूक एकतर्फी जिंकणार आहे आणि नगराध्यक्ष समीर भैया यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अगोदरच फायनल झाली आहे आणि त्यांचा उमेदवारीचा प्रचार सुद्धा जोमाने सुरू झाला आहे। आजपासून आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही सिल्लोड नगरपालिकेसाठी ग्रामीणचे सर्व कार्यकर्ते, सभापती, उपसभापती, सर्व संस्थाचे चेअरमन, कार्यकारी सदस्य, सर्व सदस्य आम्ही आता कामाला लागलोय आणि ही नगरपालिका महाराष्ट्रात 1 नंबरच्या आणि नगराध्यक्ष 1 नंबरच्या मतानं निवडून येईल असे मी या सर्व आशा बाळगतो आणि माननीय आमदार साहेबांच्या वतीनं मी सर्वांना आव्हान करतो, शिवसेना पक्षाच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि माननीय अब्दुल सत्तार साहेब यांचे हात बळकट करावे एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द देतो। शिवसेना स्वयंबळावर ही पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढणार आहे।